मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा कालावधी व विद्यावेतन वाढवण्यासाठी युवकांची मागणी। तर अशा प्रकारे एक न्यूजसुद्धा आलेली आहे। तर विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण योजनेचा कालावधी आणि विद्यावेतन वाढवण्यासाठी मागण्या केलेल्या आहे। तर यामध्ये बघू शकता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण कालावधी आणि विद्यावेतन वाढवण्याच्या मागणीचे निवेदन प्रशिक्षणार्थी शिक्षण संघटनेच्या वतीने तहसीलदार व आमदार संतोष दानवे यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेले आहे। म्हणजे आता जेही तुमचे एरियाचे तहसीलदार आहे किंवा आमदार आहे यांच्या मार्फत तुम्ही निवेदन देत असाल तर देऊ शकता, कारण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राज्यभर सुरू केली आहे। या योजनेमुळे जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी प्राप्त झाली आहे। यामध्ये शासकीय कार्यालयामध्ये कामाचा अनुभव, शिक्षण, मार्गदर्शन दिले जात आहे। त्यामुळे सर्व शिक्षकांना उत्तम मार्गदर्शन मिळत आहे। या माध्यमातून योग्य वेळेत विद्यावेतन दिले जात नाही। प्रशिक्षणार्थी यांचा कालावधी फक्त 6 महिन्यांचा आहे। प्रशिक्षण योजनेचा कालावधी जानेवारी 2025 ते फेब्रुवारी 2025 पर्यंत निश्चित केलेला आहे। सर्व प्रशिक्षणार्थी शिक्षक पुन्हा बेरोजगार होणार आहेत। प्रशिक्षणाची मुदत आणि कालावधी वाढवण्यात यावा, मानधन हे वेळेत द्यावे, विद्यावेतनातही वाढ करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आलेली आहे। निवेदनावर प्रशिक्षणार्थी शिक्षण संघटनेचे सदस्य यांनी सर्व ठिकाणी जे त्यांचे निवेदन आहे हे सबमिट केलेले आहे। तर आता नेमकं यावरती कोणता प्रतिसाद मिळणार याबद्दल सर्व विद्यार्थी वाट बघत आहे। एका जिल्ह्याला जो प्रतिसाद मिळाला तर सर्व महाराष्ट्राला तो प्रतिसाद लागू शकतो। त्यानंतर कायमस्वरूपी नियुक्ती द्यावी अशी सुद्धा मागणी केलेली आहे। तर बेरोजगार तरुणी प्रशिक्षणार्थी योजनेअंतर्गत काम करीत आहे, परंतु सरकारने फक्त 6 महिन्यांची नियुक्ती दिली आहे। 6 महिने पूर्ण झाल्यानंतर पुन्हा पूर्वीचे काम मिळणे शक्य नाही। त्यामुळे 6 महिने पूर्ण झाल्यानंतर आम्ही प्रशिक्षणार्थी काय करायचे असा प्रश्न, यामुळे आम्हाला कालावधी वाढवून देण्यात यावा, तसेच कायमस्वरूपी नियुक्ती द्यावी अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी मागणी केलेली आहे। आणि ही मागणी आता तहसीलदार व आपल्या एरियाचे जेही उच्च प्रतिष्ठित आमदार वगैरे असेल यांच्या मार्फत ही जी पूर्ण मागण्या ह्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठवण्यात येणार आहे। आणि यामध्ये आता मुख्यमंत्री कोणती दखल घेतात आणि यामध्ये आता कोणता निर्णय येणार याबद्दल संपूर्ण विद्यार्थी वाट बघत आहे। तर ही बातमी डिसेंबर 28, 2024 ची आहे, म्हणजे सध्याची आहे। आणि यामध्ये आता जेही अपडेट येईल, नवीन अपडेट असेल, कारण आता नेमकं यामध्ये आता मुख्यमंत्र्यांपर्यंत जी ही मागणी गेलेली आहे, तर आता याच्यावरती मुख्यमंत्री काय प्रतिसाद देईल आपल्याला याची सर्व विद्यार्थ्यांना वाट आहे। तर यामध्ये नवीन GR निघणार अशाबद्दल फक्त सांगण्यात आलेलं होतं, परंतु त्याबद्दल कोणतीही अपडेट उपलब्ध झालेली नाही आहे। तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।